राज्यात पुरेसा इंधन साठा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। मोहित भारतीय यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण, मुख्यमंत्री फडणवीस, राज ठाकरेही होते उपस्थित। रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या फलकावरून चर्चांना उधाण, फलकावरून सुनेत्रा पवार, अजित पवारांसह पक्षश्रेष्ठींचे फोटो गायब, फलकावर सुनील तटकरे आणि कुटुंबियांचे फोटो। ऑपरेशन टायगर की तुतारी योग्य वेळ आल्यावर कळेल, ज्योती वाघमारे यांचं वक्तव्य, तर कोणतंही ऑपरेशन होणार नाही, दानवेंचा पलटवार। दीपक केसरकर एकदा भांड फोडाच, सुषमा अंधारे यांचं दीपक केसरकरांना आव्हान, चाकणकरच नव्हे तर केसरकरांचीही चौकशी करा, अंधारेंची पुन्हा मागणी। खरात प्रकरणात पारदर्शकपणे चौकशी सुरू, चौकशीचा भाग म्हणून चाकणकरांना बोलावलं असेल, दोषींना सोडणार नाही, गिरीश महाजनांचं वक्तव्य। शिवनिका संस्थांच्या निधी संदर्भात जयकुमार रावल यांची प्रतिक्रिया, चौकशीनंतर मंत्रालयाकडून निधी मंजूर केला जातो असं वक्तव्य। खरात हा विकृत माणूस, खरातच्या बाजूला कुणी असेल तर कारवाई होईल, उद्योग मंत्री उदय सामंतांचा इशारा। अमरावतीत 18 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, भर रस्त्यात पीडितेला अडवून जंगलात नेऊन बळजबरी, 5 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात। श्रीरामपूरमध्ये लेकीच्या शोधासाठी आईची दारोदार वणवण, 14 वर्षांपूर्वी मुसलमान तरुणानं मुलीला पळवलं, नराधम अजूनही मोकाट, मुलीचा थांगपत्ता नाही। युद्धकाळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकार कटिबद्ध, केरळमधील प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही। अमेरिकेला इराणचा तेल साठा घ्यायचाय ताब्यात, खर्ग आयलंड ताब्यात घेण्याच्या तयारीत, ट्रम्प खर्गमधून होतं इराणचं तेल निर्यात। इराणच्या ताब्यातील 16 भारतीय नागरिकांची सुटका, दुबईच्या जहाजावरील भारतीयांना इराणनं घेतलं होतं ताब्यात, 80 दिवस इराणच्या तुरुंगात होते 16 भारतीय। पंजाबमधील मरेलकोटला इथं 2 दहशतवाद्यांना अटक, पंजाब आणि जम्मू काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई। कोल्हापूरची अमृता पुजारी यंदाची महिला महाराष्ट्र केसरी ठरली, सोलापुरात तब्बल 46 वर्षांनंतर महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार रंगला। चांदवडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात, काजी सांगवी परिसरात पावसाची हजेरी, गहू आणि कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल। तब्बल 14 वर्षांनंतर मुंबई इंडियन्सनं जिंकला सलामीचा सामना, 220 धावांचा डोंगर सर करत KKRवर मिळवला विजय, लॉर्ड ठाकूर बनला सामनावीर।